हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आदरणीय धरमदास साहेबजी जे परमात्म्याचे शिष्य झाले, त्यांना सचखंड दाखवला, सतलोकात घेऊन गेले. त्याच्या आधी धरमदास साहेबजी श्रीकृष्ण, श्री विष्णू, श्री शंकर भगवानांचे उपासक होते आणि ते असं ऐकत असत त्या धर्मगुरूंकडून की आम्ही जे ज्ञान देत आहोत की श्री विष्णूजी, श्री शंकर भगवान हे पूर्ण परमात्मा आहेत, हे अजर अमर आहेत, त्यांचा जन्ममृत्यू होत नाही. तर आम्ही असा विचार करत असू की हे बरोबर सांगत असतील. ह्याच ज्ञानावर आधारित होते आदरणीय धरमदास साहेबजी. आणि ज्यावेळी परमात्मा त्यांना आपल्या विधानानुसार येऊन भेटले, त्यांना तत्वज्ञान समजावण्याचा प्रयत्न केला. पण लगेचच धरमदासजींना हे ज्ञान पचलं नाही. खूप वेळा परमात्म्याने त्यांना समजावलं. मग शेवटी परमेश्वराने आदरणीय धरमदास साहेबजींना सचखंड दाखवला, आपले निजस्थान सतलोक जिथे देव राहतात आणि जिथे आपण सर्व राहत असू, ते स्थान दाखवलं. आणि त्याबरोबरच श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजींचे ते लोक दाखवले आणि बरोबरच स्वर्ग आणि नरकाशी परिचित करवलं. त्याच्याबरोबरच ब्रह्मलोकातही परमात्मा त्यांना घेऊन गेले आणि जिथेही भगवान कबीरजी परमात्मा जात असत, सगळे देव त्यांचा उभे राहून सत्कार करत असत. मग परमेश्वर सचखंडावर घेऊन गेले सतलोकात. तिथे परमात्म्याला वास्तविक रूपात पाहिले. कबीरजींना जेव्हा धरमदासजींच्या आत्म्याला परमात्म्याने परत सोडलं, तेव्हा धरमदासजींनी म्हटलं होतं, हे भगवान, आता तुमच्या कृपेने तुमचा दास परिचित झालाय की आपणच पूर्ण परमात्मा आहात. हे भगवान, हे श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी हे तर आमच्यासारखेच जीव आहेत. त्यांचा जन्ममृत्यू होतो. त्यांनी स्वतः स्वीकारलं भगवानांच्या समोर. तर ह्यावरून सिद्ध झालं की परमात्मा हे वेद आणि जितके सद्ग्रंथ आहेत, हे कतेब आहेत म्हणजे पुराण आहेत, हे सगळे खोटे आहेत. कारण आमचे धर्मगुरू असं म्हणतात की पुराणात लिहिलंय की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे कोणी मातापिता नाहीत, ते अजर अमर आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत. ते आम्हाला सांगतात की वेदांमध्ये लिहिलंय की ब्रह्मा, विष्णू, महेश हे समर्थ शक्ती आहेत आणि दुर्गेची पूजा केली पाहिजे. हे आम्हाला सांगतात की वेदांमध्ये लिहिलं आहे एकादशीचं व्रत केलं पाहिजे. हे भगवान, ह्यावरूनच सिद्ध होतंय की परमात्मा तर आपणच आहात, ब्रह्मा, विष्णू, महेश नाशवान आहेत. तर ह्यावरून हे सिद्ध झालं की हे वेद आणि हे कतेब म्हणजे ही सर्व धार्मिक पुस्तके ही खोटी आहेत. परमेश्वर कबीर देवजींनी म्हटलं की नाही, असं नाहीये. ये वेद कतेब झूठे डी भाई और झूठे हैं जो समझे नाही. खोटे तर तुमचे हे धर्मगुरू आचार्य ते शंकराचार्य हे खोटे आहेत, ज्यांना वेद आणि पुराण समजले नाहीत.
हे परमात्म्याला निराकार म्हणतात, वेद परमात्म्याला साकार म्हणतात. हे श्री विष्णूच्या वर कोणाला भगवान मानत नाहीत, त्यांना अजरामर मानतात. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजीला समर्थ शक्ती मानतात. यांच्याच राम आणि श्रीकृष्णाची पूजा करतात आणि करवून घेतात, जेव्हा की त्यांच्या चरित्रात लिहिलंय की ते नाशवान आहेत. आणि पुराणांमध्ये पण असंच लिहिलंय धर्मदास. तर पुण्यात्म्यांनो, आपल्याला थोडंसं वेदांशी परिचित करवतो आहे. पुण्यात्म्यांनो, ही दया केली परमेश्वराने. आज हे वेद आणि गीता आणि पुराण आमच्यासाठी पहिल्या इयत्तीचं पुस्तक असेल, आणि हे आमच्यासाठी पहाड बनलं होतं. माहीत नाही वेदांमध्ये काय लिहिलं आहे. गीतेला आम्ही समजू शकलो नाही, कारण यांनी अनुवाद चुकीचे केले. आणि पुराणांच्या रहस्याला ना हे समजू शकले ना समजावू शकले. ह्या दासावर कृपा केली परमेश्वर कबीर साहेबजींनी, आणि हे सर्व ज्ञान आपल्या समक्ष प्रमाणासहित दासाने समोर आणून ठेवलं. आता परमात्म्याचे गुण वेदांमध्ये लिहिले आहेत. ते परमात्मा काय लीला करतात? वेद सांगतात की परमात्मा वरती तिसऱ्या मुक्तिधामामध्ये राहतात. तिथून गती करून, म्हणजे वेगाने येऊन विजेसारख्या गतीने, विद्युतसारख्या गतीने चालत येतात, स्पीडने. आणि इथे चांगल्या आत्म्यांना, दृढ भक्तांना भेटतात. त्यांना तत्वज्ञानाशी परिचित करवतात, त्यांना उपदेश देतात, आणि ते कवीप्रमाणे आचरण करतात. कवींप्रमाणे जिथे कुठे जातात तिथे कवितेच्या रूपात आपल्या महिम्याचं ज्ञान सांगायला सुरुवात करतात. ते परमात्मा असतात, आणि ते एका सुप्रसिद्ध कवीचीही पदवी प्राप्त करतात. परंतु ते असतात पूर्ण परमात्मा. आता पुण्यात्म्यांनो, जे वेद आम्हाला सांगतील की भगवान असा आहे, अशी लीला करतो, तर ज्या भगवानाच्या जीवनात हे सगळं लिहिलेलं आम्हाला मिळालं की कोणत्या भगवानाने वेदांनुसार लीला केलेल्या आहेत, तर ही इज गॉड, तो परमात्मा आहे, बाकी भगवान नाहीये. तर आपल्याला सर्वात आधी परमात्म्याला ओळखायचं आहे. आणि हे लक्षात आलं की हा भगवान आहे, आणि त्याला प्राप्त करण्याची विधी कोणती आहे, ही त्याला प्राप्त करण्याची विधी आहे, तर सगळंच काम सोपं झालं. आणि ही अडचण दूर होऊन जाते. मग ती भक्ती साधना करणंच फक्त बाकी राहतं. आत्तापर्यंत तर हा विश्वासच नव्हता की आपण जे करीत आहोत ते आपल्याला मोक्ष मिळवून देणार आहे की नाही. आणि जर आपण हे मानलंही असतं की आपण जी साधना करत होतो ती बरोबर आहे, पण दुसरं कोणी ज्ञान देऊ लागलं की आम्ही कन्फ्यूज होऊन जात होतो. त्याचं ज्ञान चांगलं वाटायचं की हो, असंही होऊ शकतं. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2 श्लोक 53 मध्ये म्हटलंय की अर्जुन, ज्यावेळी तुझी बुद्धी ह्या भ्रमित करणाऱ्या भिन्न भिन्न वचनांपासून दूर जाऊन एका परमात्म तत्वावर, म्हणजे तत्वज्ञानावर स्थिर होऊन जाईल, तेव्हा तर तू योगाला प्राप्त होशील आणि तुझी भक्ती स्टार्ट होईल. नाहीतर कोणी काहीही बोलेल, तू डगमगू लागशील आणि सगळं गेलं बिघडून. मग तर पुण्यात्म्यांनो, ह्या दासाचा उद्देश आहे तुम्हाला निसंशय करू आणि तुमच्या मनात काही शंका राहू नये. तेव्हा तुम्ही या भक्तिरूपी सफरीवर निसंकोच चालू लागाल, आणि जेवढी पावलं ठेवाल ती देवाकडे नेणारी असतील. कारण तो मार्ग आहे, कुमार्ग नाही, सुमार्ग आहे. त्या लक्ष्याकडे जात आहात आपण, आणि लक्ष्याच्या दुसऱ्या बाजूला तुम्ही कितीही वेगाने चाललात तरीही ती यात्रा व्यर्थ असते. तर हा भक्तीचा मार्ग आहे. जोपर्यंत आपल्याला हा मार्ग समजणार नाही, त्यावर चालतही आपण असलो तरी जर दिशा बरोबर नसेल तर व्यर्थ आहे. पुण्यात्म्यांनो, आजचं जे शुभ, ह्या वर्तमानात जो शुभ सोहळा चालू आहे तो कशासाठी आहे? ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा हा तो शुभ दिवस आहे
ज्या दिवशी परमात्मा आपल्या लीलेनुसार, आपल्या गुणांनुसार आपल्या निजधाम सतलोकातून चालत आले आणि लहर तारा तलाव इथल्या विकसित कमळपुष्पावर एक शिशुरूप धारण करून विराजमान झाले होते, बनारसमध्ये, काशीमध्ये. तर पुण्यात्म्यांनो, आधी आपण आपल्या सद्ग्रंथांना पाहूयात. कबीर परमेश्वरांनी 600 वर्षांपूर्वी प्रिय आत्मा, आपले दृढभक्त आदरणीय धर्मदास साहेबजींना सांगितलं होतं की धर्मदास, ये वेद मेरा भेद है, मैं मिलूं वेदन में नाही, और जोन वेद से मैं मिलूं वो वेद जानते नाही. हे चारही वेद माझ्याच महिम्याचं गुणगान करतायत, परंतु मला प्राप्त करण्याची वे ऑफ वर्शिप, पूजेचा मार्ग, पूजेचा विधी ह्या वेदांमध्ये वर्णित नाहीये. ते तर वेगळं सूक्ष्म वेदांमध्ये परमात्म्याने स्वतः येऊन वर्णन केलं आपल्या मुखकमलाने. त्या वेदात आहे हे ज्ञान. म्हणतायत कि जोन वेद से मैं मिलूं, जिस वेद से मैं मिलूं ये वेद जानते नाही. आता वेद माझा भेद आहे. पुण्यात्म्यांनो, ही काही छोटी गोष्ट नाहीये. असं म्हणणं की वेद माझा भेद आहे 600 वर्षांपूर्वी म्हणणं, आणि मी गॉड आहे, मी भगवान आहे, मी सुप्रीम पॉवर आहे. हम ही अलख अला हैं कुतुब गोस और पीर, गरीबदास खालिक धनी हमरा नाम कबीर. आदरणीय रामानंदजींना परमात्म्याने सांगितलं होतं कि सुन रामानंद राम हम, मैं बावन नरसिंह, गरीबदास कली कली, हमसे ही तेरे कृष्ण ये संग. फिर ए स्वामी सृष्टा में, परमेश्वर म्हणाले होते, ए स्वामी सृष्टा में और सृष्टि मेरे तीर, दास गरीब अधर बसूं मैं अवगत अलख कबीर. 600 वर्षांपूर्वी परमेश्वर म्हणाले होते की ए स्वामी, म्हणजे हे स्वामी रामानंदजी, मी सृष्टा आहे, साऱ्या सृष्टीचा रचनाकार आहे, आणि ए स्वामी सृष्टा में सृष्टि मेरे तीर, हे पूर्ण विश्व माझा आधार आहे. माझ्या वचनांच्या आधारे ते टिकलेलं आहे आणि आपापल्या स्थानावर ते चाललेलं आहे. आणि गरीबदास साहेबजींना ते परमात्मा भेटले होते. त्यांना सचलोक सचखंड दाखवून परत पाठवलं होतं. आपलं यथार्थ ज्ञान त्यांच्या हृदयात भरलं होतं. त्यांचा ज्ञानयोग उघडला होता. तर गरीबदास साहेबजी साक्ष देत आहेत की कबीर साहेबांनी असं म्हटलं होतं की ए स्वामी सृष्टा मैं सृष्टी हमारे तीर, और दास गरीब अधर बसूं वरती राहतो सतलोकामध्ये अवगत सत कबीर. आता वेद काय सांगतायत आणि कशी लीला भगवान करतात, वेद काय म्हणतायत? तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याला ओळखणं आपल्याला खूप सोपं होईल आणि आपण डगमगणार नाही जर कुणी ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा येऊन आपल्याशी चर्चा करू लागले. ते इथून हरूनच जातील या ज्ञानाबाबत. आता तुम्हाला दाखवतो. आणि इथं आचार्य आणि शंकराचार्यांची तर गोष्टच सोडा, यांना तर कख पण माहीत नाही या भक्तिमार्गाबद्दल, एबीसी पण जाणत नाही. हे विश्वातील जेवढे धर्मगुरू आहेत ते, हे सर्व स्वतःही भ्रमित आहेत आणि जनतेचीही दिशाभूल करून देतात. आता पहा, हा ऋग्वेद मंडल नंबर 9 यातील 9व्या मंडळात आपल्याला दाखवतो ऋग्वेदाच्या. हे कुठून प्रकाशित आहे? प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. हे यांचे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्ली. ते परमात्मा कशी लीला करतात पहा. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र नंबर 26 मध्ये काय सांगितलं आहे की यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान म्हणजे भक्ती, करणारे यजमान म्हणजे भक्त, भक्तांसाठी परमात्मा सर्व रस्त्यांना सुलभ करीत त्यांच्या विघ्नांचं हरण करतो, नाश करतो आणि त्यांना पवित्र करीत, भक्तांना पवित्र करीत आणि आपल्या रूपाला
सरळ करीत तो कांतिमय परमात्मा. त्यांनी हा शब्द कवी, हे पहा इथे मूळ संस्कृतमध्ये काय लिहिले, कवीर अत्यो. हे कवीर अत्यो, आम्ही याला ब म्हणतो, वला आम्ही कबीर म्हणतो. हे यात कवीर लिहितात. जसं आम्ही वेदांना बेद म्हणतो, आपल्या लोकल लँग्वेजमध्ये, तशाच प्रकारे आम्ही कवीरला कबीर म्हणतो. तर यांनी इथे काय केले पहा परत. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 श्लोक आपण 26 वाचतोय. तर यांनी काय केले की आपल्या रूपाला सरळ करत तो परमात्मा कांतिमय, त्यांनी हा कवी शब्द, कवीर, कवीही करत विसर्ग लावत त्याचा अर्थ केला सर्वज्ञ. इथे लिहायला हवं होतं कवीर देव, लिहायला हवं होतं कवीर देव. आता कसं लिहायला हवं होतं त्यांनी, हे पहा. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 20 मध्ये मंत्र नंबर 1 आहे. हे लिहिले की ते कवीर देव. हे पहा, हे कवीर देव वितये, कवीर देव वितये आव्यव. तर हे कबीर देव लिहायला हवं होतं, कबीर साहब. देव म्हणजे परमेश्वर. आता ही संकल्पना आपण स्पष्ट करूया आधी यजुर्वेदाने. एक पवित्र बुक आहे यजुर्वेद, आणि याच्यावरती हा र लागलेला आहे. त्या रला दूर करून इथे जर विसर्ग लावला तरीही हा यजुर्वेदच बोध करवेल. जिथेही हे अक्षर लिहिलंय, जिथे यजू लिहिलं असेल तिथे हे यजुर्वेदच बोलावं लागेल, लिहावं लागेल, कारण हे यजुर्वेदाच्या विषयी परिभाषा आहे, त्याची डेफिनेशन आहे. पहा, डिस्क्रिप्शन आहे. हे महर्षी दयानंद सरस्वतीद्वाराही याचा अनुवाद आहे. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. आणि हे महर्षी दयानंद सरस्वतींद्वारा याचा अनुवाद आहे. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. आपण याच्या 36व्या अध्यायात येऊया. हे पहा, हा यजुर्वेदाचा षट्त्रिशं म्हणजे 36वा अध्याय आहे. याच्या प्रथम मंत्रात, आणि हे लिहिलंय की रुचम वाचम प्रपदे मनो यजुः. हा यजू शब्द लिहिलाय, यजू. आता याचा अनुवाद यांनी ठीक केलाय, इथे अर्थ ठीक लिहिलाय इथे यजूचा. ह्या यजूचा अर्थ यजुर्वेद लिहिला, हा अगदी बरोबर लिहिलाय. जर यजुर्वेद लिहिलं नसतं, ह्या शब्दाचा अर्थ केला असता, तर हा अनुवाद व्यर्थ झाला असता, कारण इथे यजुर्वेदाचा महिमा ह्या मंत्रात सांगितलेला आहे. आणि यजुर्वेद न लिहिता आणि यजूचा काही वेगळाच अर्थ काढला असता भलताच, तर कसं समजलं असतं हा कोणाचा महिमा आहे. तर इथे यांना ह्या यजूला यजुर्वेद लिहावं लागलं, हे यजुर्वेद पुस्तकाविषयी आहे, जेव्हा की इथे फक्त यजू शब्द आहे. तर पुण्यात्म्यांनो, ठीक अशाच प्रकारे आम्ही ह्या वेदांमध्ये कवी जिथे लिहिलं आहे, कवी, जसं हे कवी म्हणतात, आम्ही प्रसंगानुरूप त्याला कबीर देव म्हणावं लागेल. जिथे परमात्म्याचा महिमा चालू आहे तर तिथे कवीचा अर्थ कबीर देव असा घ्यावा लागेल. आणि जिथे काही कुणा काव्यकाराचा महिमा असेल तर तिथे तो काव्यकारच लिहिलं जाईल. अन्यथा कवीचा अर्थ सर्वज्ञ आहे, आदी नाही करू शकत, कारण कोणीही कवी सर्वज्ञ नसतो. हे पहा परत. आता आपण यजुर्वेद ठेवून दिला आहे आणि ऋग्वेद घेतला आहे, ज्यात आम्ही प्रूव्ह करू इच्छितो की परमात्मा कशा कशा लीला करतो. हा तोच ऋग्वेद आहे. ह्याचे प्रकाशक आपण पाहिले, मुद्रक ते तेच आहेत. आता आपण येत आहोत ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26 मध्ये. आता सहज समजून येईल, यांचाच अनुवाद आहे हा. आर्य समाजाच्या आचार्यांचा यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा, म्हणजे धार्मिक अनुष्ठान करणाऱ्या भक्तांसाठी परमात्मा,
सर्व मार्गांना सुगम करीत त्यांच्या विघ्नांचं हरण करतो, त्यांच्या संकटांचा नाश करतो आणि त्यांना म्हणजे भक्तांना पवित्र करत आणि आपल्या रूपाला सरळ करीत. आता पुण्यात्म्यांनो, सतलोकामध्ये परमात्मा सशरीर आहे, मनुष्यासारखं त्यांचं शरीर आहे. ते लोकही तेजोमय आहे आणि परमात्म्याचं मनुष्यासारखं जे शरीर आहे ते पण तेजोमय आहे. त्यांच्या एका रोमात, रोम म्हणजे तसं तर केस म्हणतात, पण एका रोमामध्ये एवढी शोभा आहे, इतकं तेज आहे, करोडो सूर्य करोडो चंद्र मिळवले आणि त्यांचं एकत्रित तेजसुद्धा परमात्म्याच्या एका रोमाच्या तेजापेक्षा फिकं आहे. जर तो परमात्मा त्या तेजासहित इथे आला तर आपण त्याला पाहू शकणार नाही. आपले डोळे दिपून जातील. ही चर्मदृष्टी नाही पाहू शकत. म्हणून तो आपल्या रूपाला सरळ करीत, म्हणजे अगदी संकुचित आपले सर्व त्या प्रकाशाला आणि सरळ करून हलकं तेजपुंज रूप घेऊन तो येऊन आम्हाला भेटतो. हे पहा, आपण हे वाचतोय ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 26. आपल्या रूपाला सरळ करीत तो कांतिमय परमात्मा कबीर देव लिहायला हवं होतं इथे. कबीर देव विद्युत समान क्रीडा करीत, म्हणजे विजेच्या वेगाने वर्णीय पुरुषाला म्हणजे चांगल्या आत्म्याला प्राप्त होतो, मिळतो. आता पहा ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 27 आहे. तो प्रकाशरूप परमात्मा, जो परमात्मा द्युलोकांचे म्हणजे तेजोमय लोकांचे सतलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, तिथे बसला आहे, तिथे राहतोय. आता हे स्पष्ट झालं की कबीर देव नावाचा कोणी भगवान आहे. कबीर देव, देव म्हणजे परमेश्वर, भगवान. तो वरती सतलोकात राहतो, सतलोकाच्या 3ऱ्या भागात, म्हणजे सर्वात टॉपमोस्ट जागेवर. प्रत्येक स्थानाचा, लोकाचा आपला आपला दर्जा आहे, तर सगळ्यात टॉपवर राहतात भगवान सतलोकाच्या. त्यांची खाली मुलं, त्यांची सृष्टी सतलोकात आहे. तर काय सांगितलं की परमात्मा साकार आहे आणि तो तिथे राहतो वरती. आणखी कॉन्सेप्ट क्लिअर केला आणि तिथून चालत येतात. आता दाखवतो यात. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 म्हणजे 82 आणि मंत्र नंबर 1 मध्ये जो सर्व उत्पादक प्रभू म्हणजे सर्वांना उत्पन्न करणारा परमात्मा, प्रकाश स्वरूप म्हणजे तेजोमय शरीरयुक्त, सद्गुणांची वृष्टी करणारा, पापांचे हरण करणारा आहे. तो राजा समान, राजेव राजा. आपण हे 269 पानावर पाहतोय, 269 वर, आणि 270 वर आता तुम्हाला दाखवतो तो राजाच्या समान. हे 270 पान आहे. राजाच्या समान दर्शनीय आहे, पाहण्यासारखा आहे. राजाच्या सारखा म्हणजे पूर्ण ब्रह्मांडांच्या स्वामी स्वरूपात, दर्शनीय म्हणजे पाहण्यासारखा, साकार आहे. तो आहे पृथ्वी आदी लोकांतरांच्या 4ही बाजूंनी शब्दायमान होत राहिला आहे. त्या वर्णीय पुरुषाला म्हणजे चांगल्या आत्म्याला, जो दृढभक्त आहे, त्याला पवित्र करीत प्राप्त होतो. आणि ज्या प्रकारे विद्युत म्हणजे आकाशीय वीज स्नेहवाल्या स्थानांना आधार बनवून प्राप्त होतो. आता यात स्पष्ट केलंय या पवित्र वेदाने की परमात्मा साकार आहे, राजाच्या सदृश्य, देखण्याजोगा आहे, आणि तो तिथून गतिमान होऊन चालत येतो आणि चांगले आत्मे जे दृढभक्त असतात त्यांना भेटतो इथे येऊन. तो काय करतो मग त्यांना भेटून? हे पहा, पुढे स्पष्ट केलंय.
ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82चा मंत्र 1 आपण वाचला आणि तो त्यांना कसा भेटतो? आता काय सांगितलंय की ज्या प्रकारे विद्युत स्नेहवाल्या स्थानांना आधार बनवून प्राप्त होतो, जसं पूर्वीच्या काळी आपण लहान लहान होतो तेव्हा कास्य धातूचे पेले आणि थाळ्या असायच्या. पावसाळ्यात जर ताटे आणि पेले बाहेर अंगणात राहिले घराच्या बाहेर, तर त्यावेळी आमची आजी सांगायची आमच्या आईला की तू या थाळीला कास्य धातूची जी बाहेर आहे थाळी पेले त्यांना आत ठेव. कास्य धातूवर वीज आकर्षित होते, आकाशातील वीज तिचे या धातूबरोबर अट्रॅक्शन होते. तर इथे एक उदाहरण दिलं आहे की तो परमात्मा त्याच पुण्यात्म्यांना भेटतो ज्यांच्याशी त्याचं आकर्षण होतं, म्हणजे चांगल्या आत्म्यांनाच तो भेटतो. वीज ज्याचा आधार बनून त्यावरती बरसते, तसाच परमात्मा आधार बनून त्या पुण्यात्म्यांना भेटतो जे दृढभक्त असतात आणि परमात्म्याच्या ज्ञानाची दवंडी पिटतो. जगाचं काही ऐकत नाही, सगळं विश्व एका बाजूला आणि तो संत एका बाजूला असतो. अशा दृढभक्तांना तो परमात्मा भेटतो. आता पहा, आता तो काय करतो? ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 श्लोक 1 वाचला, आता 2 वाचूया. हा दुसरा मंत्र. हे परमात्मन, उपदेश करण्याच्या इच्छेनं म्हणजे ज्ञान देण्याच्या इच्छेनं आपण महापुरुषांना प्राप्त होता, भेटता आणि आपण अत्यंत गतिशील पदार्थासारखे म्हणजे खूप स्पीडने तीव्रगामी होऊन आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. आपण कबीर देव आहात. इथं लिहायला हवं होतं आपण कबीर देव आहात. बस, दॅट्स ऑल. खूपच छान काम झालं असतं, पण यांची बुद्धी असं काम करत नव्हती, ह्या अनुवादकर्त्यांची. तरीही परमात्म्याने यांच्याच करकमलांनी सच्चाईला तुमच्यासाठी उजागर करवलं. नाहीतर ह्या आर्य समाजाच्या व्यक्ती आहेत त्या महर्षी दयानंदांच्या सिद्धांतावर अटळ आहेत आणि हे मानतात की परमात्मा निराकार आहे, कुठल्याही एका स्थानावर किंवा एकदेशीय नाहीये. पण वेदांमध्ये तर स्पष्ट आहे. यांच्याच करकमलांनी लिहिलंय, पण त्यांनाही लक्षात नसेल आलं की काय लिहिलंय याच्यात. ही सद्गुरूंची लीला आहे, सगळी परमात्मा कबीरजींची. जर ह्या दासाने अनुवाद केला असता तर सामान्य माणसाने तुम्हाला भ्रमित केलं असतं की आपापल्या परीने सगळे अनुवाद करतात. आपल्या हिशेबाने केले असतील आपल्या गुरुजींनी. आता दासांनी तर ह्यांचेच अनुवाद दाखवून दिले तुम्हाला. आता कोणी असं म्हणू शकत नाही की रामपालने चुकीचं केलं आहे, त्यांनी ते केले चुकीचं की बरोबर. परंतु ही सच्चाई आहे. परमात्म्याची शेकडो उदाहरणं देऊ की तो परमात्मा सतलोकात आहे, मनुष्य सदृश्य आहे आणि तिथून चालत येतो. त्याचं नाव कबीर आहे. ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले त्यांचे ॲफिडेव्हिट दाखवेन हा दास तुम्हाला, की त्यांनी आपल्या अमृतवाणीत लिहून ठेवलं आहे की कबीर इज गॉड. धानक रूप रहा करतार, अनंत कोट ब्रह्मांड का एक रति निवार, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहार. आता पहा, आपण वाचतोय इथं ऋग्वेद मंडल नंबर 9च्या 82चा मंत्र दुसरा. यात आपण वाचलं की हे परमात्मन, उपदेश करण्याच्या इच्छेने म्हणजे ज्ञान देण्याच्या इच्छेने तुम्ही महापुरुषांना प्राप्त होता आणि आपण अतिशय गतिशील पदार्थासमान म्हणजे विजेसारख्या वेगाने आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. आपण कबीर देव आहात, आपण कबीर परमात्मा आहात. इथे लिहायला हवं होतं कबीर देव आहेत. शुद्ध स्वरूप आहात. आमच्या पापांना दूर करून हे अमर परमात्मा, सोम म्हणजे शीतल अमर परमात्मा, आपण आम्हाला सुख द्या. आता पुण्यात्म्यांनो, अजून थोडंसं स्पष्ट करतो. आजचा जो प्रसंग चालला आहे की तो परमात्मा 3 प्रकारे आपल्या कल्याणासाठी 3 प्रकारच्या शरीर स्थितीमध्ये आपलं धारण पोषण करतो. एक त्या सचखंडात म्हणजे सतलोकात, अलखलोकात, अगमलोकात आणि अकयलोकात. स्वयं हेच कबीर देव परमात्मा आपली अन्य रूपे बनवून
तिथे विराजमान आहेत. आणि सचलोकातून आपण घेऊ साऱ्या क्रिया. सतलोकाच्या आत हा परमात्मा एका प्रचंड तेजोमय शरीरात आणि एका खूप मोठ्या घुमटाच्या आत, खूप मोठा घुमट आहे, सफेद घुमट आहे, आणि खूप मोठं सिंहासन आहे, सफेदच सिंहासन आहे, वर मुकुट आहे परमात्म्याच्या शिरावर. आणि तिथं हा परमात्मा त्या ओरिजिनल शरीर त्याचं तेजोमय आहे त्याच्यात विराजमान आहे. आणि जेव्हा ते परमात्मा इथं येतात, आपल्या अन्य रूपात येतात. एक सिद्धी बहुचोल्लेधार आहे. एक सिद्धी अनेक रूपं घेऊ शकते. जसे काही संत अशा लीला करत असायचे, परमात्म्याला तर ह्या गोष्टी मामुली आहेत. तर दुसऱ्या रूपात ते प्रत्येक युगात शिशुरूप धारण करून एका जंगलामध्ये, शहरातून बाहेर, एका तलावामध्ये शिशुरूप धारण करून ते कमळाच्या फुलावर प्रकट होतात. तिथून कोणी निस्संतान दाम्पत्य त्यांना उचलून घेऊन जातं. आणि मग हळूहळू मोठे होत लहानपणापासूनच ते ह्या तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रारंभ करतात. ही दुसरी स्थिती त्यांची. आणि तिसऱ्या स्थितीत ते काय करतात? जेव्हा वाटेल तेव्हा सतलोकातून एका सेकंदाच्या काही भागात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणतात, ते सतलोकातून इथं येतात, प्रिय आत्म्यांना भेटतात, त्यांना ज्ञान समजावतात, आपलं दर्शन करवतात, आणि मग त्यांना आपल्या साक्षी बनवून सोडून देतात. त्या महापुरुषांनी पण हेच ज्ञान सांगितलं जे आपले वेद सांगतात. तर आता वेदात आपण हे वाचलं, डोळ्यांनी पाहिलं की परमात्मा वरती धूलोकात म्हणजे तेजोमय लोकातील तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. एकदेशीय आहेत, ते राजासमान पाहण्यायोग्य आहेत, साकार आहेत, आणि तिथून गतीने येतात. प्रिय आत्म्यांना, चांगल्या आत्म्यांना, दृढ आत्म्यांना भेटतात, त्यांना उपदेश देतात, ज्ञान देतात. आता पुढे अजून प्रमाण देतो. आता वर्तमानातील हा सत्संग चालू आहे. हे त्या शुभ दिनाच्या स्मरणार्थ आहे की ज्या दिवशी परमात्मा त्या आपल्या दुसऱ्या स्थितीच्या अंतर्गत आमचा सांभाळ करण्यासाठी सतलोकातून चालत आले, शिशुरूप धारण केलं, लहर तारा तलावावर कमळपुष्पाच्या वरती परमात्मा विराजमान झाले. आज सकाळच्या सत्संगात पण आपल्याला ज्ञान ऐकवलं होतं. आता पुन्हा अजून एकदा, कारण आजचा उद्देश या सत्संगाचा असा आहे की परमेश्वराच्या त्या स्थितीला स्पष्ट केलं जावं ज्याविषयी आत्तापर्यंत समाजामध्ये भ्रम पसरवला होता. कोणी काय सांगतं, कोणी काय सांगतं की ते असे जन्मले होते, कुणी असं म्हणायचं, कुणी तसं म्हणायचं. पण सच्चाईपासून ते खूप दूर होतं. लोकवेद होते, दंतकथा होत्या. पुण्यात्म्यांनो, विक्रम संवत 1455 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा चा तो शुभ दिवस, ज्या दिवशी परमात्मा त्या सतलोकातून चालत त्या तिसऱ्या, त्या धूलोकातून गती करून इथं आले, एक शिशुरूप धारण केलं. लहर तारा तलाव काशी शहरामध्ये, म्हणजे काशी शहरापासून सुमारे 4 किलोमीटर दूर लहर तारा तलावात, त्यावेळी, आता तर ते स्थान शहराच्या आतच आलं आहे, आता तर शहराच्या चारी बाजूंनी तिथे लोकसंख्या झाली आहे, त्यावेळी सन 1398 मध्ये ते शहरापासून सुमारे 4 किलोमीटर दूर होतं. आणि तलाव कसा बनला होता की गंगा दर्याचं जल पावसाळ्याच्या दिवसात ज्या दुथडी भरून त्या दिवसात वाहत असतात, तर लाटांद्वारे ते पाणी घाटांवरती उसळून, जिथे गोघाट असायचे त्यावरती उसळून एक खूप मोठ्या सरोवराचं, तलावाचं रूप धारण केलं होतं.
तर तिथं असलेल्या कमळपुष्पावरती परमात्मा सतलोकातून चालत आले. वरून एक तेजोमय गोळा आला. त्याचे प्रत्यक्षदर्शी कोण होते? एक अष्टानंद नावाचे ऋषी होते, जे आदरणीय स्वामी रामानंदजींचे शिष्य होते. आणि अष्टानंदजींनी काय पाहिलं? अष्टानंदजी रोज त्या लहरतारा तलावावरती स्नान करून आपल्या गुरुदेवांनी सांगितलेल्या ज्ञानाचं भजन करत असत, ध्यानधारणा करत असत. त्या दिवशीही ते वेळेवर गेले होते, ब्रह्ममुहूर्तावर गेले होते. ब्रह्ममुहूर्त असतो सूर्योदय होण्यापूर्वी 1.5 तास आधी. ऋषी अष्टानंदजी त्या लहरतारा तलावावरती स्नान करून आपली साधना करण्यासाठी बसले होते. काय पाहिलं की आकाशातून एक खूप तेजोमय प्रकाशाचा गोळा आला. त्यांनी पाहिलं तर ते काय पाहिलं की खूप तेजोमय प्रकाश आहे. डोळे बंद झाले अष्टानंद ऋषींचे. डोळे बंद झाल्यावर त्यांनी काय पाहिलं? एक शिशुबालक, त्याचं रूप दिसलं. पुन्हा दुसऱ्यांदा डोळे उघडून पाहिले तर त्या प्रकाशामुळे पूर्ण सरोवर झगमगलं होतं. आणि तो प्रकाश एका कोपऱ्यात जाऊन स्थिर झाला. म्हणजे परमात्मा अंधारात जाऊन पहुडले बालकरूप धारण करून. आता अष्टानंद ऋषींनी विचार केला की आपल्या गुरुजींना विचारेन, स्वामी रामानंदजींना, की आज मी जो हा प्रकाश पाहिला आणि ह्या प्रकाशामध्ये शिशुबालक पाहिलं, ही माझ्या भक्तीची उपलब्धी आहे की हा माझा भ्रम आहे? आता पुण्यात्म्यांनो, जसं आपण सूर्याकडे पाहतो उघड्या डोळ्यांनी, तर आपण सूर्याला पाहू शकत नाही. डोळे एकदम बंद होऊन जातात. डोळे जेव्हा आपण बंद करतो तेव्हा सूर्याच्या प्रकाशारहित आकार, तो गोळा दिसतो. तसंच जेव्हा अष्टानंदजींचे डोळे बंद झाले, परमात्म्याच्या त्या तेजाला सहन करू शकले नाहीत, तर डोळे जेव्हा बंद झाले, त्या प्रकाशरहित जो आकार पाहिला ते शिशुरूप बालक होतं. आता अष्टानंदजींनी जाऊन आदरणीय स्वामी रामानंदजींना, आपल्या गुरुदेवांना म्हणाले, सगळा प्रसंग सांगितला आणि म्हणाले की हे गुरुदेव, आज मी अशा अशा साधना काळात आकाशातून एक प्रकाश येताना पाहिला. जेव्हा माझ्या डोळ्यांना सहन नाही झालं तेव्हा माझे डोळे बंद झाले, तर भगवान डोळ्यात एक शिशुरूप दिसलं. काही वेळाने मी काय पाहिलं की लहरतारा तलावाच्या एका कोपऱ्यामध्ये तो. नंतर मला काहीच दिसलं नाही, अंधार होता भगवान. तर आपल्याकडून जाणू इच्छितो, हे काय होतं मालिक? स्वामीजी म्हणाले, बेटा, जेव्हा वरून अवतार लोक येतात, असे तारे तुटतात आणि ते इथं येऊन एखाद्या मातेच्या गर्भात येतात. कोणी वरून एखादा अवतारी किंवा गण आलेत आणि ते आपली काही लीला करायला आले आहेत इथं. आता जसं त्यांना ज्ञान होतं, स्वामी रामानंदजींनी आपल्या शिष्याच्या शंकेचं समाधान केलं आणि गुरुजींनी सांगितलेलं ज्ञान शिष्याला शिरोधार्य असतं. ती गोष्ट तर तिथे संपली, समाप्त झाली. तिथून एक तुम्हाला सांगतो की हे निरुनिमा कोण होते, जे विणकर होते. सतयुगात परमात्मा सत्सुकृत नावाने आले होते, त्रेतामध्ये मुनिंदर नावाने आले होते, द्वापारमध्ये करुणामय नावाने आले होते. अशा प्रकारे लीला करतात जी त्यांच्या गुणांमध्ये लिहिली आहे. द्वापारमध्ये जेव्हा परमात्मा आले होते करुणामय नावाने, तेव्हा सुदर्शन नावाचा एक वाल्मिकी त्यांचा शिष्य झाला होता
आणि त्या वाल्मिकीने पांडवांचा एक यज्ञ संपूर्ण केला होता, जो श्री कृष्णाकडूनही झाला नव्हता आणि ब्रह्मा विष्णू महेशांकडूनही झाला नव्हता, जे 33 कोटी देव, 88,000 ऋषी आणि 12 कोटी ब्राह्मणांकडूनही होऊ शकलं नव्हतं. ह्या परमात्म्याचे भक्त सुदर्शन यांनी तो यज्ञ सफल केला होता. सुदर्शनजींच्या मातापित्यांनी परमात्मा कबीर देवजी म्हणजे करुणामयजींच्या ज्ञानाचा स्वीकार केला नव्हता आणि ते मृत्यूला प्राप्त झाले होते. आता सुदर्शनजींची एकच प्रार्थना होती की हे भगवान, माझे मातापिता खूप चांगल्या आत्म्याचे होते, त्यांनी तुमच्या ज्ञानाला ग्रहण केलं नाही हे त्यांचं दुर्भाग्य होतं. भगवान, न जाणे ते कुठे भटकत असतील, कुठल्या योनीत कष्ट भोगत असतील. प्रभू, दासाची विनंती आहे, माझ्या मातापित्यांना शरणमध्ये घेऊन पार करा दाता. तुम्ही तर सर्व काही करू शकता, कोणत्याही युगात दया करा. तेव्हा परमात्म्याने पाहिलं होतं, मुश्किलीने एक भक्त तयार केला, तोही मातापित्यांच्या झंझटमध्ये फसला. तेव्हा परमात्मा म्हणाले की बेटा, तू निश्चिंत हो, तुझ्या मातापित्यांना पार करेन, कोणतंही कारण बनवून. तर ह्या कारणाने परमेश्वर कबीरजींनी, करुणामयजींनी हे प्रॉमिस दिलं की मी तुझ्या मातापित्यांना पार करेन, चिंता करू नकोस. तर तो आसानीने सतलोकात गेला, नाहीतर तो मातापित्यांच्या चिंतेने इथेच भटकत राहिला असता. म्हणून मालिकने ते त्याला वचन दिलं. त्या वचनानुसार परमात्मा त्या प्रिय आत्म्यांना, सुदर्शनजींच्या मातापित्यांच्या आत्म्यांना भेटले. हे नीरू आणि निमा हे तेच आत्मा होते. आता सत्संगचा विषय थोडा अन्य असेल म्हणून ही भूमिका इथं स्पष्ट करावी लागली. अजून जास्त डिटेल पुन्हा केव्हा सांगेन. आता काय झालं की हे सुदर्शनजींचे मातापिता पहिल्यांदा तर हे वाल्मिक होते, मग दुसऱ्या जन्मात हे ब्राह्मण झाले, तिसऱ्या जन्मातही ब्राह्मण झाले आणि त्यानंतरचा जेव्हा चौथा जन्म म्हणजे त्यांचा तिसरा जन्म समजा, तर त्यावेळीसुद्धा ते ब्राह्मण योनीमध्ये होते, ब्राह्मण वर्णामध्ये होते. गौरीशंकर नीरूचं नाव होतं, सरस्वती नीमाचं नाव होतं. ब्राह्मण होते, शिवजींचे भक्त होते. अतूट श्रद्धा होती भगवान शिवजींच्यावरती, सुप्रीम पॉवर समजून भक्ती करत होते. कथा करत असत शिवपुराणाची, निस्वार्थ भावनेने करत असत. कोणाकडून काही दानदक्षिणा बहाणे करून घेत नव्हते. श्राद्ध करूयात, तुमचे मातापिता स्वर्गात दुःखी आहेत, एवढं एवढं दान करा, पाठ करतो, असं काही करत नव्हते. फक्त परमार्थवश सत्संग रूपात कथा ऐकवत असत. आणि जे काही पैसे येत होते दक्षिणेचे, ते आपल्या रोजीरोटी निर्वाहासाठी ठेवत असत आणि बाकीच्या पैशांचा भंडारा करत असत. इतके स्वच्छ आत्मा, नेक आत्मा होते, ज्यामुळे त्यांचा खूप चांगला प्रभाव होता हिंदू समाजामध्ये आणि काशीचे खूप सारे लोक त्यांना पसंत करत होते. अन्य जे स्वार्थी ब्राह्मण होते, जे फक्त पैशांसाठी दुनियेची दिशाभूल करत असत, त्यांना ईर्ष्या झाली की जास्त लोक त्यांच्याकडे जाऊ लागलेत आणि ते खूप द्वेष करू लागले, त्यांचा निंदा करत फिरू लागले की यांना काय माहीत वेदांच्या पुराणांच्या कथा, यांना कर्मकांडाचा काही पत्ताच नाही. ह्या गोष्टीची माहिती होती मुसलमानांना. मुसलमानांना बोलायला संधी मिळाली की जे हिंदू धर्माचे अधिकाधिक गुरु आहेत, ब्राह्मण आहेत, ते या गौरीशंकरच्या विरुद्ध आहेत आणि हा सगळ्यात जास्त हिंदू धर्माचा प्रचार करतो आहे. तर त्या सगळ्यांनी मिळून, मुल्ला आणि काझींनी त्या गौरीशंकरला आपलं उष्ट पाणी त्यांनी सगळ्या झोपडीभर शिंपडलं, त्यांच्या तोंडात घातलं आणि खूप सारे लोक एकत्र झाले, खूप जनता, आणि दवंडी पिटली गेली. सगळ्यांनी सांगितलं की हा गौरीशंकर मुसलमान बनला. आता ते जे ब्राह्मण नकली होते, दुसरे स्वार्थी, ते तर आधीपासूनच तयार होते. त्यांनी सगळ्या ठिकाणी सांगितलं, दवंडी पिटली की तो गौरीशंकर मुसलमान बनला आहे.
गंगेत स्नान करणं त्याला बंद केलं आहे असं सांगितलं आणि कुठल्याही हिंदूने त्याच्याजवळ जायचं नाही. आता त्या गौरीशंकर आणि सरस्वती यांचं मुसलमानांनी नामांतर केलं. गौरीशंकरचं नाव ठेवलं नूर अली आणि सरस्वतीचं नाव ठेवलं नियामत. मग यांना शॉर्टकटने म्हणू लागले नीरू आणि नीमा. आता त्यांच्यासमोर निर्वाहाची समस्या उत्पन्न झाली. आधी तर पूजेतून जे पैसे मिळायचे त्याच्यावर उदरनिर्वाह चालू होता. आता यांच्याकडे पैसा नव्हता. त्यांनी विचार केला की असं काहीतरी सिंपल काम करू ज्याला पैसे लागणार नाहीत. तर कपडे विणण्याचं जे स्ट्रक्चर तयार केलं जात असे त्यात 4-5 दांड्या गाडायच्या असतात 4-5 ठिकाणी आणि त्यात बसून ते असे तारा अडकवून कपडे विणू लागले, विणकराचं काम करू लागले. सांगायचा अर्थ असा की ते विणकराचं काम करत असल्यामुळे विणकर म्हणू लागले आणि त्यांचं वय जवळजवळ 50 ते 55च्या आसपास झालं होतं. 60 वर्षांच्या आसपास झाले होते. त्यांचं कोणी संतान नव्हतं. आता पुण्यात्म्यांनो, ज्याला कोणत्या वस्तूचा अभाव असतो तर तो वेळ मारून नेतो, व्यतीत करतो, काही अडचण नाही, समाधान मानतो, संयम ठेवतो. पण हे जनताजन, काही व्यक्ती स्वभाववश असतात आणि त्यांना टोकल्याशिवाय राहवत नाही. तर जसं कोणी माई संध्याकाळी तिला भेटली, कोणाला, नीमाला, आणि म्हणाली, चर्चा झाली की हे भगवान, परमात्म्याने तुम्हाला एखादं मूल तर द्यायलाच हवं होतं. तुमचा टाइमपास झाला असता. म्हातारपणी तुमचं कोण बोट धरणार? खूप वाईट वेळ येईल म्हातारपणी. तर असं ती इंजेक्शन मारून निघून गेली, ही चर्चा करून. आता नीमाला रात्री झोपच आली नाही आणि हाच विचार करत राहिली. सकाळी ती, आता ते काय करायचे की गंगेमध्ये स्नान करणं तर बंद केलं होतं ह्या ब्राह्मणांनी, नीरू आणि नीमाचं. तर ते काय करत होते, त्या लहरतारा तलावावरती प्रतिदिन स्नानासाठी जात असत आणि त्या लहरतारा तलावाअंतर्गत गंगा दर्याचं पाणी कठड्यावरून उसळून लाटांद्वारे ओव्हरफ्लो होऊन घाटांच्या माध्यमातून एक खूप मोठ्या सरोवराचं रूप धारण केलं होतं. आणि मग ते पूर्ण वर्षभर त्या सरोवरात पाणी पुरेसं असायचं. तर त्यात ते स्नान करण्यासाठी जात असत. दर दिवशीप्रमाणे त्या दिवशीही, ज्या दिवशी परमात्मा ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला विक्रम संवत 1455 सन 1398 ह्या ज्येष्ठ शुद्ध म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील उत्तर पौर्णिमेला ब्रह्ममुहूर्तावर स्नानार्थ दर दिवशीप्रमाणे जात होते. रस्त्यात नीमाला त्याच गोष्टी खटकत होत्या ज्या आदल्या दिवशी त्या कुठल्या भगिनीने श्लोक ऐकवले होते. तर तिच्या मनात ती गोष्ट राहून राहून उसळी घेऊन येत होती. ती रडत होती. आपले भगवान शिवजींची प्रार्थना करत होती की हे शिवजी, आपल्या दासीलाही एक पुत्र दिला असता. आपल्या घरात कोणत्या गोष्टीची कमी आहे भगवन? माझंही संसारात मन लागलं असतं. दुनियेचे जे टोमणे ऐकावे लागतात, हे भगवान, तुमच्या घरात कोणत्या गोष्टीची कमी आहे असं म्हणून ती जोरजोरात रडू लागली. आता नीरूने म्हटलं की नीमा, जर आपल्या नशिबात असतं तर भगवानांनी आपल्याला प्रदान केलंच असतं, आपल्या भाग्यातच नाहीये. नीमा, तू रडत जाऊ नकोस. अपत्य नाहीये, म्हातारपणी पुत्र नाहीये, तुझे डोळे खराब होतील, कुणी बोट धरणारही आपल्यापाशी नाहीये, तर रडू नकोस. भगवान जे करतील ते ठीक करतील. आता परमात्म्याला वाटलं असतं तर त्याने आधीच मूल दिलं असतं. अशी ते चर्चा करत करत
लहरतारा तलावावर पोहोचले. त्यांच्या झोपडीपासून कुटीपासून जवळजवळ 4 किलोमीटर अंतरावर तो लहरतारा तलाव जंगलामध्ये होता. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? लक्ष्मी देवराव मोहिते. आपण कोठून आलात? जालना, महाराष्ट्र. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 12 मे 2010ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर माझे आईवडील वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळं मी पण महादेव पांडुरंगाची आणि विठ्ठलाची भक्ती करत होते. तर यांची भक्ती करत असताना मग काही दिवसानंतर लग्न झाल्यानंतर मग माझे मिस्टर महादेवाचे भक्त होते. तर त्यांनी शंभू महादेव नांगरताच ह्या ठिकाणी गुरु बनवले होते. तर मग मी पण तिथली भक्ती करायला लागले, तेच गुरु बनवले आणि महादेवाची भक्ती आम्ही करायचो. प्रत्येक महिन्यात वारी असायची आमची. प्रत्येक महिन्यातल्या पहिल्या सोमवारी आम्ही जायचो त्यांच्या दर्शनाला, दर्शन करायचो. आणि प्रत्येक वर्षी आमचा भंडारा असायचा श्रावण महिन्यामध्ये. आम्ही किती पण परिस्थिती हे असली आमची कठीण तरी पण आम्ही तिथं भंडारा करायचो. असं आमचं म्हणजे कमीत कमी 4 ते 5 वर्ष आम्ही त्यांची पूर्ण कट्टर भक्ती केली. आणि त्याच्यानंतर आम्हाला मग स्वामी समर्थाचा मार्ग पुन्हा हे झाला तर आम्ही त्या स्वामी समर्थाच्या मार्गात जाऊन तिथं पण सेवा घेतली, तिथं पण भक्ती केली. पुन्हा महाराष्ट्र दर्शनाला पण गेलो, तिथं पण पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर सर्व देवी देवताचे दर्शन घेतले. आणि गणपतीपुळे, शेगाव, शिर्डी प्रत्येक ठिकाणी आम्ही दर्शनाला जायचो आणि दर्शन घ्यायचो. पूर्ण महाराष्ट्र दर्शन करून आम्ही आलो. सगळे देवी देवताची पूजा आम्ही करायचो. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि तुम्ही बऱ्याच प्रकारची भक्ती करत होतात, स्वामी समर्थ केंद्राशी सुद्धा निगडीत होतात. असं असताना तुम्हाला संत रामपालजी महाराजांची भक्ती घ्यावी असं का वाटलं? आम्हाला पूर्ण हे देवी देवतांची भक्ती करून आम्ही खूप म्हणजे हे झालं होतं. तर आम्हाला काहीच असं हे वाटलं नाही समाधान. तर मग आम्ही संत रामपालजी महाराजांचं भक्ती अशी घेतली की माझ्या मिस्टरांचे हे मित्र होते, क्लासमेट, त्यांनी शिड्या दिल्या आम्हाला 90 शिड्या. तर मग आम्ही ते शिड्या बघितल्या आणि शिड्या बघितल्यानंतर आम्हाला असं कळालं की आपण एवढं देवी देवतांची भक्ती करून पण आपल्याला कुठंच मूलमंत्र मिळाले नाही आणि आपलं समाधान काही होत नाही. तर मग आम्ही ही शिड्या पूर्णपणे बघितल्या 3 ते 4 महिने. आणि नंतर आम्हाला लक्षात आलं की ब्रह्म विष्णू महेश हे अजर अमर नाहीत, यांचा पण जन्ममृत्यू होतो. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की हेच पूर्ण परमात्मा आहेत, हेच पूर्ण संत आहेत. जसं गीतामध्ये सांगितलं आहे की पूर्ण तत्वदर्शी संताच्या शरणमध्ये जाऊनच तुम्ही मूलमंत्र प्राप्त करून भक्ती करा. तर मग अशा प्रकारे आम्हाला यात माहीत झाले की हेच पूर्ण संत आहे. मग आम्ही अशा प्रकारे ह्या मार्गात आलो. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाचे शिड्या ऐकल्यात आणि त्यांचं ज्ञान ऐकलं आणि त्या ज्ञानाच्या आधारे तुम्ही संत रामपालजी महाराजांचा भक्तिमार्ग स्वीकारला. तर या भक्तिमार्गामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? ह्या भक्तिमार्गात आल्यामुळं मला विशेष लाभ तर माझा हा आहे की मला 10 वर्षानंतर संतान प्राप्ती झाली. आणि ह्या संतान प्राप्ती अशी झाली की ह्या मार्गात आली की लगेच 6-8 महिन्यानं मला प्रेग्नेन्सी राहिली. तर मला असं वाटायचं की हमेशासारखी माझी पुन्हा ही प्रेग्नेन्सी पण कॅन्सल होती काय असं वाटायचं मला. पण संत रामपालजी महाराजांच्या दया आशीर्वादानं मला 9 महिन्यानंतर संतान प्राप्ती झाली सद्गुरूच्या दयेनं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला संतान प्राप्त झाली.
पण मला असं विचारायचं होतं की 10 वर्षामध्ये तुम्ही संतान प्राप्तीसाठी कुठल्या दवाखान्यात गेले होते का? कुठली ट्रीटमेंट घेतली होती का? संतान प्राप्तीसाठी आम्ही 10 वर्षामध्ये बरेचसे दवाखाने आम्ही हे केले. म्हणजे पहिली वेळेस प्रेग्नेन्सी राहिली ती पडली. आम्हाला असं वाटलं की ह्या डॉक्टरकडे व्यवस्थित ट्रीटमेंट नसन मिळाली आपण तर दुसऱ्या वेळेस प्रेग्नेन्सी राहिली तर पुन्हा आम्ही दुसऱ्या दवाखान्यात गेलो. तिसरी वेळेस प्रेग्नेन्सी राहिली तर आम्ही तिसऱ्या दवाखान्यात गेलो. असं करता करता आम्ही पूर्ण जेवढे पण जालना जिल्ह्यामधले दवाखाने, सर्व दवाखाने, औरंगाबादचे दवाखाने आम्ही हे केले. पण आम्हाला कुठेच कोणत्याच प्रकारचा व्यवस्थित लाभ मिळाला नाही, जो लाभ संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आल्यानंतर मिळाला आहे. डॉक्टरनं असं सांगितलं होतं की माझं तर म्हणजे एक वेळेस गर्भनलिकेमध्ये गर्भ राहिला होता तर ती नस गर्भनलिका जी आहे ती पूर्ण फुटली आणि पोटामध्ये 1 लिटर ब्लड साचलं होतं. तर डॉक्टर म्हणाले की हे पेशंट कोणत्याच परिस्थितीमध्ये जगणार नाही. तर अशा परिस्थितीमध्ये संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली ती माझ्या मिस्टरांना की मी तेव्हा उपदेश घेतला नव्हता, माझ्या मिस्टरांनीच घेतला होता. तर त्यांनी सांगितलं की माझी पत्नीवर अशी परिस्थिती आली आहे तर सद्गुरू तुम्हीच निवारण करा. तर मग लगेच माझं तब्येत ठीक झाली आणि आम्ही आश्रमकडे गेलो. तर आश्रमकडे गेल्यानंतर संत रामपालजी महाराज यांच्या दर्शनाला गेलो. तर दर्शनाला गेल्यानंतर संत रामपालजी महाराजच्या दर्शनाला मी गेले. तर तेव्हा दर्शनाला गेल्यानंतर सद्गुरू म्हणाले, बेटी आ गई तू. म्हणलं हा गुरुजी. म्हणे अभी ओ देवरावदास भगत गया तो उसकी भगत में ते. म्हणलं हा गुरुजी. तो गुरुजी बोले, बेटी तेरी जान तो गई थी, कबीर साहिब ने फिर भेज दी. संत रामपालजी महाराज यांनी मला पूर्ण म्हणजे मेलेलं परत जिवंत केलं. इतके संत रामपालजी महाराजांचे दया आशीर्वादानं आम्ही आज ह्या ठिकाणी आहोत. संतान प्राप्ती पण झाली आहे आणि आमची आर्थिक परिस्थिती पण संत रामपालजी महाराज यांच्या दयेनं व्यवस्थित आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जी भक्ती आहे त्या भक्तिविधीतून आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या इतर भगत समाजाला काय संदेश द्याल? सर्व मी तर काही संदेश देऊ शकत नाही. संदेश तर संत रामपालजी महाराज देतील. मी तर सर्वांना विनंती करते की सर्वांना संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐका, त्यांचं ज्ञान समजून घ्या आणि त्यांच्या शरणमध्ये लवकरात लवकर या आणि मनुष्य जीवनाचं उद्धार करा. संत रामपालजी महाराज यांच्या दया आशीर्वादामुळं मला हे 2 मुलं प्राप्त झाले आहे. माझा पहिला मुलगा 8 वर्षाचा आहे आणि माझा दुसरा मुलगा हा 4 वर्षाचा आहे. हे दुनियातले कोणते डॉक्टर आणि कोणते देव पण मला देऊ शकले नाही, जे संत रामपालजी महाराज यांच्या दया आशीर्वादानं आज हे संतान प्राप्तीचं सुख पण मला मिळालेलं आहे. जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराज यांचे सत्संग अनेक चॅनलवर येत असतात. तर त्याच्या खाली एक लाईन येते, तर त्याच्यावर मोबाईल नंबर असतात. तर तुम्ही ते मोबाईल नंबर घेऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराज यांचे नामदान केंद्र खुललेले आहेत. तर तुम्ही फोन करून तुम्हाला नजदीक नामदान केंद्राचा ॲड्रेस सांगितला जाईल. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांचं नामदीक्षा घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? नामदीक्षा निःशुल्क आहेत. 1 पण रुपयाचा खर्च येत नाही. पण उपदेश घेतल्यानंतर तिथं फोटो वगैरे सर्व प्रसाद निःशुल्क दिला जातो. संत रामपालजी महाराज यांचं उपदेश घ्यायला 1 पण रुपयाचा खर्च येत नाहीत. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.